तर मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वीचा जो वीरांगना हे जे स्थूल वाचन आहे तो भाग आपण आज पाहणार आहोत। या पाठामध्ये आपल्याला 2 वीरांगणाचा परिचय करून दिलेला आहे किंवा 2 वीरांगणाचं जे कार्य आहे ते कार्याचा परिचय आपल्याला या पाठातून करून दिलेला आहे। त्यातल्या पहिली वीरांगना म्हणजे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसऱ्या आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा। तर ह्या ज्या स्वाती संतोष महाडिक ज्या आहेत यांचे जे पती होते कर्नल संतोष महाडिक यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले आणि कुटुंबाचा त्यांच्या पूर्णपणे आधारच कोसळला। परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या स्वाती खचून गेल्या नाही। आपले पती सैनिक होते म्हणून आपल्या वाटेला दुर्दैव आलं असं त्यांच्या मनात चुकूनही आलं नाही आणि आपल्या पतीने देशाची सेवा केली हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले। इतकेच नाही तर आपल्या मुलांनी देखील सैन्य दलात सामील व्हावे अशी आकांक्षा त्यांनी बाळगली। ही सुद्धा एक प्रकारे वीरगाथाच होती आणि त्यांच्या या वीरगाथेचा परिचय या पाठात आपल्याला करून दिलेला आहे। तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया। गेल्या वेळेस आपण पाठाला पहिल्यापासूनच सुरुवात करूया। स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या आणि आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वाट चोखणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात। प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगणाचा परिचय करून दिलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती व समाजरूढ यांची जाणीव निर्माण व्हावी हा या पाठाचा उद्देश आहे। या पाठामध्ये ह्या ज्या 2 वीरांगणा आहेत या वीरांगणांनी जो व्यवसाय निवडलेला आहे तर हा व्यवसाय जो आहे तो व्यवस्थित करत असताना किंवा याच्यामध्ये कार्य करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी मांडली किंवा आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो याची जाणीव ठेवून एक वेगळी वाट तिथं निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते। थोडक्यात त्यांनी देशाचं हित आणि समाजाचं हित इथं पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीर पत्नी हे देशाचे भूषण आहे। नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते। वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे। वीर पतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार। आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगणेचा परिचय निश्चितच तुम्हाला प्रेरक ठरेल। आता तळहातावर घेणारा शीर म्हणजे तळहातावर शीर घेणे म्हणजे काय तर प्राणाची पर्वा न करता शत्रूशी लढणे आणि खचून जाणे म्हणजे उमेद संपणे आणि वीरगती प्राप्त होणे म्हणजे देशासाठी लढता लढता मरण येणे आणि अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे म्हणजे अपूर्ण राहिलेली ध्येय पूर्ण करणे। तर आता प्रत्यक्ष आपण पाठामध्ये स्वाती महाडिक यांचा परिचय करून घेणार आहोत। महाराष्ट्र कन्या स्वाती महाडिक यांचा भाऊ वीर पत्नी ते सज्ज वीरांगणा असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा असा आहे की वीर पत्नी म्हणजे वीर मरण आलेल्या व्यक्तीची पत्नी, की वीरगती म्हणजे देशासाठी आलेले लढता लढता मरण, की ह्या ज्या महाराष्ट्राच्या कन्या म्हणून ओळखल्या जातात लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचा एक भावूक असलेली वीर पत्नी, संवेदनशील असलेली पत्नी, ती सज्ज झालेली वीरांगणा हा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास निश्चितपणे धाडसयुक्त आणि आपल्याला प्रेरक आणि आपल्याला आश्चर्यचकित करणारा असाच आहे। शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर
पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांच्यासाठी विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. की स्वाती महाडिक यांचं शिक्षण जर पाहिलं तर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून BSc पूर्ण केली, त्यानंतर MSW सारखा अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेतील जो झोपडपट्टीचा पुनर्वसन विभाग जो आहे त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी वेगळ्या योजना किंवा विविध योजना राबवण्याचं काम या स्वाती महाडिक करत होत्या. आणि सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुद्धा एक आपल्या सुखी संसाराची स्वप्न तिथं पाहिलेली आहेत किंवा आपल्या जोडीदाराची स्वप्न त्यांनी पाहिलेली आहेत. आणि याच दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह जो आहे भारतीय लष्करातील जे अधिकारी होते श्री संतोष महाडिक यांच्याशी झालेला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिक व स्वराज्य ही 2 अपत्य. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियन कर्नल संतोष महाडिक यांनी दहशतवाद्याशी निकराने लढा देताना वीरमरण आले. की ज्या स्वाती ज्या आहेत की त्यांनासुद्धा पूर्णपणे जाणीव होतील की आपल्या पतीचं जे पहिलं प्रेम कोणतं असेल तर त्यांचं असलेलं भारतीय सैन्य दल आणि त्यांची वर्दी याचीही त्यांना जाणीव होतील. आणि त्यांच्या 12.5 वर्षाचा जो सुखाचा संसार होता त्यामध्ये त्यांना 2 मुलं झालेली होती. एक म्हणजे कार्तिकी आणि दुसरा म्हणजे स्वराज्य. की हे महाडिक जे आहेत संतोष महाडिक त्यांनीसुद्धा आपली एक वेगळ्या कामगिरीनं या भारतीय सैन्य दलामध्ये आपल्या कर्तृत्वाचा वेगळा असा ठसा निर्माण केला होता, वेगळं असं नाव आपलं तिथं निर्माण केलं होतं. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी की ज्यावेळेस जम्मू काश्मीरच्या ज्या कुपवाड्यावरती हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये या दहशतवाद्याशी लढत असताना त्यांना काय झाले, वीरमरण आलेले आहे. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपासही असून वीर पत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वी तर मुलगा स्वराज्य ही 2रीमध्ये शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यासमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. तर या स्वाती महाडिक ज्या आहेत त्या स्वाती महाडिक यांनी की जेव्हा त्यांच्यावरती या नियतीने आघात केला होता आणि त्यांना त्यांचे जेव्हा पतीचं निधन झालं होतं की त्या खचून गेलेल्या आहेत. की कारण खचून जाणं ह्या वीर पत्नीच्या स्वभावातच नसतं. कारण असीम धैर्य की असीम म्हणजे त्याला मर्यादा नाही असं जे धैर्य होतं ते स्वाती महाडिक यांच्या अंगी होतं. आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या पतीचा अंत्यविधी होत होता त्याच वेळी त्यांनी मनाशी एक निश्चय केला की मी ही भारतीय सैन्यामध्ये रुजू होईन आणि त्यांच्या ज्या नवऱ्याचं जे अपूर्ण स्वप्न होतं भारतीय सैन्य दलात राहण्याचं कार्य करण्याचं ते मी पूर्ण करेन. की त्यासाठी त्यांनी काय केलं की एक वयाची त्यांची जी अट होती
की त्यांचं वय जवळजवळ 40च्या आसपास होतं आणि तुम्हाला जर एखाद्या सैन्यामध्ये भरती व्हायचं असेल त्यामध्ये, तर तुम्हाला सैन्यामध्ये भरती होत असताना एक वयाची अट असते आणि या वयाच्या अटीमध्येच तुम्हाला त्या सैन्यामध्ये भरती करून घेऊन जाऊ शकतं. कारण तरुण वयामध्ये जी उर्मी असते किंवा जी ऊर्जा असते किंवा जे मानसिक बळ असतं ते नंतर हळूहळू जसं वय वाढेल तसं ते जाणवत नाही. आणि 40व्या वर्षी म्हणजे फारच वय झालं होतं आणि अशा वयामध्ये असं प्रशिक्षण जेव्हा ते खडतर प्रशिक्षण घेणं म्हणजे फार कठीण असं काम होतं. परंतु स्वाती महाडिक थोड्याही खचल्या नाहीत. त्यांनी काय केलं की एक अर्ज विनंती करून आपली जी वयाची अट आहे ती काहीशी कमी करून की स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांची जी निवड आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं झाली की तिथे त्यांनी जवळजवळ 11 महिन्याचं जे खडतर प्रशिक्षण आहे ते पूर्ण केलं आणि अखेर 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून त्या लष्करात दाखलसुद्धा झाल्या. आपल्या खांद्यावरती अगदी अभिमानाचे 2 स्टार. तुम्हाला माहिती आहे की जर जे प्रत्येक ऑफिसर्स असतात सैन्य दलातले त्यांच्या खांद्यावरती असे स्टार असतात. ते स्टार्स काही उगा शोसाठी नसतात, तर त्यांची एक काहीतरी कामगिरी असते. त्या कामगिरी केल्यानंतर ते स्टार त्यांच्या खांद्याला वरती त्या पट्टीवरती लावले जातात. तर अशा पद्धतीचे 2 स्टारसुद्धा महाडिक यांनी मिळवले होते. आणि त्यावेळी त्यांची जी मुलगी होती, मोठी मुलगी कार्तिकी, ती 7वीत होती, तर मुलगा हा 2रीमध्ये शिकत होता. म्हणजे आपल्या पतीच्या बलिदानानंतर त्यांनी खचून न जाता या सैन्य दलात भरती झाल्या आणि त्यांनी केवळ आपल्यासमोरच नाही तर या देशातील प्रत्येक स्त्री प्रत्येक मूल यांच्यासमोर एक नवीन आदर्श निर्माण करून ठेवला. आता पुढचा परिचय पाहूया. त्याबद्दल त्यांचे आईवडील सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासून धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रबलपणे झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा किंवा निर्णय त्यांनी तिथं केला. की त्यांच्या घरचे किंवा त्यांची सासरची मंडळी असतील किंवा त्यांचे आईवडील असतील, या सगळ्यांना या स्वाती महाडिकचा खूप अभिमान वाटतो. की त्यांच्या आईवडील सांगतात की स्वाती जी आहे ती अगदी लहानपणापासूनच अशी धाडशी होती आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर या समाजाने सुद्धा त्यांना की त्यांनी आर्मीज पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली होती. त्यांचं B.Ed झालं होतं आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना संधी दिली होती किंवा राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांना अनेक मानाच्या संधी देऊ केल्या होत्या किंवा जे सुखासीन आयुष्य म्हणतो ते त्यांच्यापुढं मांडलं होतं. परंतु ही सगळी प्रलोभने आहेत, आपण हाव म्हणतो या गोष्टींची, ह्या सगळी जी गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून त्यांनी सैन्यामध्ये भरती झाल्या आणि त्यांच्या नवऱ्याचं जे पहिलं प्रेम होतं म्हणजे जे भारतीय सैन्यदल आणि जी सैन्यदलाची वर्दी ते जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय या स्वाती महाडिक यांनी घेतलेला आहे. त्याचवेळी पित्याचे क्षेत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईचा निर्धार हे देशप्रेमाचे जिद्दीचे मूर्त रूप आहे. की आणि ज्या मुलांवरती ते पित्याचं क्षेत्र हरवलं होतं त्या अशा मुलांनासुद्धा त्यांनी सैन्यातच पाठवणार असा त्यांनी एक ठामपणे निर्णय घेतला होता आणि त्यांची जिद्द यातून आपल्याला दिसून येते. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांनी खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणत. की जेव्हा त्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण घेत होत्या त्याच वेळेस त्यांच्याबरोबर अगदी 22-23 वर्षाच्या सुद्धा मुली होत्या आणि या मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना त्यांचा जो उत्साह होता तर त्यांचा उत्साह इतका होता की ह्या ज्या त्यांच्या वयापेक्षा निम्म्या वयाने असलेल्या मुली आहेत त्यांनासुद्धा लाजवणारा असा हा उत्साह होता. की त्यांना हे जे प्रशिक्षण आहे ते कठीण वाटलं नाही किंवा खडतर असं वाटलं नाही, उलट त्यांचं जे दुःख होतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ते दुःख वाटायला आलं होतं त्याच्यावरती एक मात करण्याचं ते एक साधन त्यांना वाटत होतं.
नाहीतर त्या या वेदनेतून, या दुःखातून त्या बाहेर येऊ शकल्या नसत्या असं त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. कारण त्यांच्यामध्ये एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. की निग्रही म्हणजे ठामपणे निर्णय घेतलेला, करारी म्हणजे केलेला करार किंवा दिलेलं वचन किंवा स्वतःची निष्ठा यानुसार कठोरपणे वागणारा. की ही जी रणरागिणी आहे की त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. त्यांच्या मते जेव्हा आपण एखादा प्रवास करत असतो त्या प्रवासामध्ये आपण जेव्हा मुक्कामाचा विचार करतो की ते ठिकाण कधी येईल तेव्हा तो प्रवास जो आहे तो अधिक खडतर वाटतो किंवा अधिक कठीण वाटतो. त्याच्याऐवजी आपण जेव्हा तो प्रवास करत असतो तो प्रवास करत असताना जर आनंद घेत हा जर प्रवास केला किंवा जो मार्ग आहे तो अवलंबिला तर तो प्रवास आपल्याला खडतर वाटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना वाटतं या आर्मीचं जीवन ही काही फक्त नोकरी नाही, तो एक जीवन जगण्याचा असा वैशिष्ट्यपूर्ण असा वेगळा मार्ग आहे. आणि त्यांच्या मते इथं या क्षेत्रामध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल हे खूप जास्त महत्त्वाचं आहे असं त्यांना इथं म्हणायचं आहे. आणि अशा ह्या निग्रही, करारी आणि धाडसी आणि ह्या रणरागिणी असणाऱ्या स्वाती महाडिक यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असा दृष्टिकोन आहे. तर राहिलेला पाठ तुम्ही वाचायचा, थोडासा भाग राहिला आहे. आणि त्याच्या पुढं आपण ज्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांची प्रेरणादायी कथा आपण पाहणार आहोत. आणि मग आपण असले तर तुम्ही हे सगळं वाचन घ्यायचं आहे. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.